बघा, गुजरातची बिलकुल घुसखोरी महाराष्ट्रात आम्ही थांबवून घेणार नाही, बरोबर आहे. हा विषय मोठा आहे. हा विषय तुम्हाला भविष्यात खूप मोठा झालेला दिसेल आणि याचा पाठपुरावा आम्ही करणार. वेळ पडली तर सन्माननीय राजसाहेबांना पण इथे घेऊन येऊ, पण 1 इंच पण महाराष्ट्राची गुजरातच्या हाताला लागून देणार नाही, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. आणि साहेब, बिल्डिंग बनवण्याच्या आधी इथे बोर्ड लागला होता, 204 जागा विक्री करायची आणि ते आता गुजरातमध्ये गेले. महाराष्ट्रात इकडे बोर्ड लागले होते. ब्रिज बनवलं कोण येतो त्यावेळेस? ते कोणी बनवलं? ते गुजरातवाले. अगोदर वडील असताना ना पाठपुरावे कलेक्टरला पण केलेले आहेत आणि ग्रामपंचायतला पण सर्व पाठपुरावे केलेले आहेत. तहसीलदार काय म्हणतात त्यावेळेस? तहसीलदार लोक आता आलेले होते, नंतर मोजमापणी वगैरे काही झाली नाही, ती रद्द तहसीलदार केली. कार्यालय कुठे येते? तलासरीला. डायरेक्ट तलासरी, इथे काही नाही. तहसील जाताना तहसीलदारांना भेटले जाईल. चालेल, फोन करतो मी. आधी पण ते खांब दिसतात तिकडे तिथपर्यंत होतं. 10-20 मीटर अगोदर ना चौतरासारखा पोल लागलेला होता. हा पेट्रोल पंप नवीन काढलं ते तिथं आपला बॅरिकेड महाराष्ट्र एक 5-10 जिल्हाधिकाऱ्यांनी बाउंड्री फायनल करायला हवी ना. साहेब रोड आहे ना, हा रोड कोणीच बनवत नाही ना, गुजरातवाले बनवत नाही, महाराष्ट्रवाले भांडणामुळे. म्हणजे याच्यावर तर आपली जागा नाही. आपल्या एकदा तिकडे नेऊन शकतो. आता माझ्या तहसीलदारांनी करावं लागेल, नाही तर आम्ही इथे जन आंदोलन उभं करतो. आज इथे केली, उद्या दुसऱ्या कुठल्या तरी गावात केली पण असेल त्याने. माझे वडील असताना सर्व पाठपुरावे केलेले होते ना, म्हणून गुजरातवाल्यांनी हे घुसखोरी कमी केली. नाहीतर अगोदर वडिलांनी 3-4 वर्ष अगोदर हे नाही केलं असतं ना, तर आज 2-3 किलोमीटर आजपर्यंत गुजरातवाल्यांनी पोहोचले असते. आणि पाठपुरावे पण केलेले आहेत वडिलांनी. हो ना, मागे पेट्रोल पंपाजवळ एकदम मागे ब्रिजमुळे त्याची हद्द वाढली असेल. ब्रिजवरनं आला ना. हे बघा, गुजरातची बिलकुल घुसखोरी महाराष्ट्रात आम्ही थांबवून घेणार नाही, बरोबर आहे. हा विषय मोठा आहे. हा विषय तुम्हाला भविष्यात खूप मोठा झालेला दिसेल आणि याचा पाठपुरावा आम्ही करणार. वेळ पडली तर सन्माननीय राजसाहेबांना पण इथे घेऊन येऊ, पण 1 इंच पण महाराष्ट्राची गुजरातच्या हाताला लागून देणार नाही, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. आणि साहेब, हा महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब, इथे आहे ना, कारण संध्याकाळी रोज पोलीसवाले, गुजराती पोलीसवाले जिथपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातची हद्द निश्चित नाही होते ना, तिथपर्यंत इथे बॅरिकेड वगैरे इथे आम्हाला पाहिजे. पोलिसांनी कारवाई नाही केली पाहिजे. पोलिसांनी कारवाई नाही केली पाहिजे आणि बॅरिकेड वगैरे इथून काढले पाहिजे. आमचे सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. सरपंच उभे राहिले पाहिजे, तमाशा केले पाहिजे तुम्ही लोकांनी. आणि दुर्दैव असं आहे साहेब की गुजरातवाल्यांना गुजरातवाले अधिकारी सहकार्य करतात आणि महाराष्ट्राला आपल्याला म्हणजे बिलकुल सहकार्य करत नाही. म्हणजे असं कुठेतरी त्यांना आदेश येतो, आदेशाचं फक्त इथं फॉर्मॅलिटी करतात आणि निघून जातात. आम्ही म्हणतोय की आमचं म्हणणं काय आहे, आमचं स्थानिकांचं म्हणणं काय आहे, तुम्ही ते पाहा आणि चुकीचं असेल आम्ही म्हणत नाही आणि क्लिअर कट दिसते म्हटलं. वर्ष ऑर्डर तीच होती. हो साहेब, तीच होती. कोविडपासून तीच बॉर्डर. 8-10 वर्षात त्यांची नाटकं हो, सुरू झाली. 15-20 वर्षामध्ये हे यांचं सुरुवात झाली. इकडे हो. आणि मॅपमधनं आम्ही त्यांना सगळं सिद्ध करून दिलं की बाबा ह्या गोष्टी. जिल्हाधिकारी आलेले. हो, जिल्हाधिकारी नाही आले, स्वतः नाही आले, कलेक्टर मॅडम नाही आल्या. हे होते तहसीलदार वगैरे आले, TLR आलेले आणि गुजराती TLR तहसीलदार आले. त्यांनी काय ठरवलं? त्यांनी सांगितलं आम्हाला की घरपट्टीचा विषय घेतला. त्यांना म्हटलं सर, घरपट्टीवरनं हद्द निश्चित होऊ शकत नाही. महाराष्ट्रात त्यांना काही हेच नाही ना. आणि साहेब कसं आम्हाला मला वाटतं वाटतं की निवडणुकीला इथे मतदान महाराष्ट्रात होतं की ह्याला होतं? नाही, महाराष्ट्रात होतं. सगळं हो, महाराष्ट्रात होतं. सगळं महाराष्ट्रात. सातबाऱ्यावर महाराष्ट्र. फक्त नावापुरतं ते त्यांच्या नावापुरतं. म्हणजे गुगल मॅपवर तिकडे हो, दिसतंय. दिसतंय. बाकी निवडणूक महाराष्ट्रातली हो, होती. महाराष्ट्रात. बरोबर हो, आहे. सातबाऱ्यावर महाराष्ट्राचे नाव आहे या गावांचं. हो. बरोबर आहे. फक्त गुगल मॅपवर तिकडे गेले. त्यांनी कसं ज्यावेळेस मॅप तयार केला ना, त्यावेळेस स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेता परस्पर त्यांनी मॅप तयार केला. आणि जेव्हा आम्हाला ते लक्षात आलं की आपलं ग्राउंड पण तिकडे दिसायला लागलं, तेव्हा मग आम्ही जागे झालो की बाबा हे काय चाललंय. आणि कधीतरी आम्हाला तर असं वाटतं साहेब ही सुरुवात झालेली. ती सुरुवातच झाली आहे. म्हणजे दुर्दैव आहे काय. मला तर एक प्रांजळ सांगावंसं वाटतं साहेब, जर याच्यावरनं आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आपला
म्हणजे महाराष्ट्राचा विषय जर तुम्ही सोडू शकत नाही, तुम्ही ते जम्मू काश्मीरचा काय सोडणार हो? म्हणजे फक्त लोकांना दाखवण्यासाठी चाललेलं आहे आणि आमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे साहेब. तुम्ही काळजी करू हो नका. सर. तुम्ही तुमची एक फक्त तुमच्या एका गावाचा प्रश्न नाहीये, अनेक गावांचा प्रश्न आहे. याची कमिटी तयार करा. हो बरोबर आहे? जी सर. सर्व गाव जेवढी बाजूबाजूची गावं आहेत त्याची कमिटी तयार करा. मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात राजसाहेबांकडे घेऊन जातो. आणि जे राजसाहेब मागच्या अनेक दिवसापासून म्हणतात ना की गुजरातपर्यंत त्यांना मुंबईपर्यंत पोहोचायचं, त्याचं पहिलं पाऊल हे तुमचं गाव आहे. आणि तुम्ही जर मजबूत राहिला नाहीत ना तर ते असती आत घुसणार. नाही, प्रश्नच नाही. तुम्ही मजबूत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी न्यूज आली ते बोलले आणि तुम्हाला फोन कॉन्टॅक्ट केला. म्हणजे मी सांगतो ना, मी पण 15 वर्ष राजकारण खेळतोय, पण एवढं फास्ट यंत्रणं साहेबांचा आम्ही व्हिडिओ भरपूर ऐकतो, पण हे आज दिलं ना, जसं नाव तसं काम. आणि खरं मनापासून माझ्या गावाकडनं साहेब तुमचं मनापासून आभार. पण मी तुमच्या गावासोबत उभा राहणार Yes, sir. आणि सगळी गावं एकत्र करा. आपण अख्खी बॉर्डर वाचवू आपण. चालेल सर, ठीक आहे, चालेल, चल. चालेल. दादा, महाराष्ट्र गुजरातच्या सीमेचा हद्दचा वाद जो आहे तो अद्यापही आहे. या संदर्भात आता मनसेने उडीगे या ठिकाणी आपण पाहणी करतात, काय सांगाल या संदर्भात? मला असं वाटतं की इथल्या स्थानिक जे ग्रामपंचायत आहे तिथले उपसरपंच असतील, इथले ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांचं मत आहे, त्यांचा जन्म इथला आहे. बरोबर. ते म्हटलं 20 वर्षापूर्वी आमची बॉर्डर इथलं 1 किलोमीटर अलीकडे होती. बरोबर आहे. आता असती ती बॉर्डर आमच्या गावाच्या पुढे निघून गेली. पूर्वी यांच्या गावाच्या सातबाऱ्यावर, म्हणजे आता इथला जर या गावचा सातबारा बघाल तर सातबारा महाराष्ट्र दाखवतोय आणि नकाशाच गायब झालेला आहे. तर याचा अर्थ कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्याच्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या घालवण्याचा प्रयत्न त्या सरकारकडनं होत आहे आणि याचा विरोध आम्ही करणार. म्हणजे हा विषय झाला, इथे बाजूला झाई गाव असतील, ह्या सगळ्याच बॉर्डरच्या गावांमध्ये हा वाद आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचं जसं दोन्हीकडे सरकार आलं तेव्हापासून हा बॉर्डरचा जो वाद आहे तो बऱ्यापैकी वाढताना दिसतोय. गुजरातची लोक म्हणजे गुजरात सरकार ही आपली बॉर्डर महाराष्ट्रात 1-1, 1.5 किलोमीटरने आतमध्ये करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे खरं तर हे चीन आणि भारत असा काही वाद नजीकच्या काळात होतोय की काय असा प्रश्न आता या बॉर्डरवर व्हायला लागलेला आहे. इथली जी स्थानिक लोक आहेत म्हणजे या ग्रामपंचायतीचं जी वेगळीच अडचण आहे की यांना ग्रामपंचायत जरी महाराष्ट्राच्या ताब्यात असेल तरी इथे परवानगी देते गुजरात. म्हणजे गुजरातकडनं परवानग्या घेऊन इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचं महत्त्व संपलेलं आहे. काही वादामुळे काही रस्ते होत नाहीत. सो ह्या सगळ्या वादांवर गुजरातमध्ये पण भाजपाचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण भाजपाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद सोडवला पाहिजे. इथल्या स्थानिक गाववाल्यांशी बोललं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की नक्की बॉर्डरचा काय विषय आहे. जर ते म्हणतात की इथनं बॉर्डर 700 मीटर बाहेर होती तर ती 700 मीटर 10 वर्षात आत आली कशी. तिथून फूडपर्यंत म्हणजे तुम्ही जर फूडपर्यंत गेलं तर आता गुजरात लाईट लावायला लागलेली आहे. एवढी हिंमत त्यांच्यात आली कुठून. तर या सगळ्यांवर प्रश्न विचारायचं काम जे तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ते न केल्यामुळे गुजरातची घुसखोरी या महाराष्ट्रात होते असं आम्हाला आमचं मत आहे. मनसेची काय भूमिका असणार आहे या हे बघा, तुम्हाला मी एक सांगतो, यांनी कितीही काय केलं तरी यांना आतून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. आमची 1 इंच पण जमीन जर कोणी हुसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रागाला सामोरे जावं लागेल एवढं नक्की.